नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पदभरतीबाबत जे काही प्रसिद्धी पत्रक बुलेटिनमध्ये पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेले त्याविषयी माहिती घेणार आहोत। बघा 24 फेब्रुवारी 2024 या दिवसाचं म्हणजे आजचं हे प्रसिद्धी पत्रक आहे। या प्रसिद्धी पत्रकामध्ये फक्त 3 मुद्दे दिलेले, परंतु अतिशय महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत। आपण त्याचं वाचन करूया, थोडक्यात समजावून घेऊया। पहिला मुद्दा आहे बघा, पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या संदर्भात अधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील वन अँड ओनली न्यूज बुलेटिन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे। कोणत्याही अफवांवर आपण विश्वास ठेवायचा नाही। पवित्र पोर्टलमध्ये न्यूज बुलेटिन नावाचं जे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय, त्यामध्ये येणारे माहिती प्रसिद्धी पत्रकाचं आपण त्या ठिकाणी अवलोकन करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी त्याच्यानुसार आपल्याला चालायचं आहे। कोणत्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे बघा, सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे, अशा प्रवृत्तींना दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे। बघा, ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, भरती संदर्भात असतील, इतर कोणत्या संदर्भात असतील, तर आपण इतरत्र आपलं लक्ष न देता आपण ह्या न्यूज बुलेटिनमध्ये जी काही माहिती दिली जात आहे, जी काही प्रोसिजरबद्दल वेळोवेळी आपल्याला प्रसिद्धी पत्रक देण्यात येत आहे, त्याचं आपण त्या ठिकाणी अवलोकन करायचं आहे, त्याचं वाचन करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तयार राहायचं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढील 2-3 दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। म्हणजेच येत्या 2-3 दिवसामध्ये याद्या प्रसिद्ध होणार आहेत। याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरून होईल। तोपर्यंत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे याचे नियोजन करावे। आपण इकडे तिकडे अफवांवर विश्वास न ठेवता आता याद्या लागल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। तर ह्या पडताळणीसाठी जी काही कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत ती आपण तयार ठेवायची आहे, रेडी ठेवायची आहे आणि शिक्षक झाल्यावर आपल्याला काय कामं करायची आहे त्यासाठी आपण नियोजन करायचं आहे, तयारी करायची आहे। इतरत्र अफवांवर लक्ष न देता त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी करायच्या आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजेच आनंदाची गोष्ट आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये याद्या लागणार आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि याप्रमाणे रेडी राहा। कागदपत्रे तयार करून ठेवा, स्वतंत्र फाईल बनवा, जेणेकरून आपलं कुठेही धावपळ होणार नाही। हा महत्त्वाचा संदेश, महत्त्वाचा निरोप आपल्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न होता आणि मी तो केलेला आहे। आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल, नक्कीच आवडला असेल। त्यामुळे ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या इतर बांधवांपर्यंत जे अभियोग्यताधारक आहेत किंवा भावी शिक्षक बनणारे आहेत, ह्या बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा। धन्यवाद मित्रांनो।